नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रात केंद्र सरकारची परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। एकूण या ठिकाणी 741 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 2/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंडियन नेव्ही मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली ग्रुप बी साठीचे वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यामध्ये चार्जरमॅन ॲम्युनिशन वर्कशॉपसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। चार्जरमॅन फॅक्टरीसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। चार्जरमॅन मेकॅनिकसाठी 18 वॅकन्सी आहे। सायंटिफिक असिस्टंटसाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शन या पदासाठी। एकूण 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फायरमॅन या पदासाठी वेस्टर्न नावल कमांडसाठी या ठिकाणी 237 वॅकन्सीज आहेत। ईस्टर्न नावल कमांडसाठी 99 वॅकन्सी आहेत। साऊथर्न नावल कमांडसाठी 60 वॅकन्सी आहेत। अंदमान आणि निकोबारसाठी 48 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। टोटल या ठिकाणी 444 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। 19,900 ते 63,200 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी वेस्टर्न नावल कमांडसाठी या ठिकाणी एकूण 11 वॅकन्सीज आहेत। ईस्टर्न नावल कमांडसाठी 31 वॅकन्सीज आहे। अंदमान आणि निकोबार कमांडसाठी 16 वॅकन्सीज आहेत। या पदासाठी तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर ट्रेसमॅन मेट या पदासाठी तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वेस्टर्न नावल कमांडसाठी 135 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ईस्टर्न नावल कमांडसाठी 15 आणि साऊथर्न नावल कमांडसाठी 11 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर पेस्ट कंट्रोल वर्कर या पदासाठी वेस्टर्न नावल कमांडसाठी 17 वॅकन्सीज आहेत। साऊथर्न नावल कमांडसाठी 1 वॅकन्सी आहे। अशा एकूण 18 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 18,000 ते 56,900 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कुक या पदासाठी। साऊथर्न नावल कमांडसाठी 9 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 19,900 ते 63,200 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे साऊथर्न नावल कमांडसाठी 16 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 18,000 ते 56,900 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। मल्टी टास्किंग स्टाफसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहेत। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी चार्जरमॅन ॲम्युनिशन वर्कशॉप आणि फॅक्टरीसाठी 18 ते 25 वर्षाची आहे। चार्जरमॅन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट या पदांसाठी 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शनसाठी 18 ते 25 वर्षाची। फायरमॅन आणि फायरमॅन इंजिन ड्रायव्हरसाठी 18 ते 27 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे। टास्कमॅट पेस्ट कंट्रोल वर्कर कुक आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी देखील 18 ते 25 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी चार्जरमॅन ॲम्युनिशन वर्कशॉपसाठी बॅचलर ऑफ सायन्स तुमचं झालेलं असेल, डिग्री तुमच्याकडे असेल, फिजिकल आणि केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कुठल्याही विषयासहित, किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। चार्जरमॅन फॅक्टरीसाठी बॅचलर ऑफ सायन्स डिग्री तुमच्याकडे असेल फिजिक्स केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्समध्ये, आणि डिप्लोमा तुमचं जरी झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, मेकॅनिकलमध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। चार्जरमॅन मेकॅनिकसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी BSc डिग्री तुमची झालेली असेल फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ऑर्थोपॉनॉलॉजीमध्ये, तर या ठिकाणी 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य बोर्ड एक्झाम तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा सर्टिफिकेट ड्राफ्ट्समॅनशिप कोर्स तुम्ही केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाची अप्रेंटिसशिप केलेली असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता।
फायरमॅन या पदासाठी तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एलिमेंटरी बेसिक कोर्स तुम्ही या ठिकाणी फायर फायटिंगचा केलेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ड्राफ्ट्समॅन मेट या पदासाठी 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल, सर्टिफिकेट कोर्स तुमचं झालेलं असेल किंवा ITI तुमचं झालेलं असेल रिलेव्हंट ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पेस्ट कंट्रोल वर्कर या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे आणि हिंदी भाषेचे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. कुक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागेल. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे आणि ITI तुमचं या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला वयामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे. फीस पेमेंट जे आहे 295 रुपये या ठिकाणी आहे. तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC/ST, PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. अर्ज जे आहे त्या ठिकाणी 20 जुलै 2024 पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 2 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.